लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता जयंतचं पूर्ण डोकं हललेलं असतं, कारण की जान्हवी त्याला घरामध्ये कुठेच सापडत नसते आणि मग त्याने जान्हवीचा स्टॅच्यू बनवून घेतलेला असतो. तो आता त्या स्टॅच्यूला जान्हवी समजून तो तिच्याशीच बोलत असतो. त्याने तिला जेवणसुद्धा वाढलेलं असतं आणि तो तिला बेडवर घेऊन झोपलेला असतो. हे सर्व पाहताना आपल्याला फार विचित्र वाटतं, पण जयंत आता पूर्ण सायको झालेला असतो, कारण की तो जिच्यावर जेव्हा पाड प्रेम करतो ती अशी जान्हवी त्याला सोडून गेली आहे असं त्याने पूर्ण ग्रह करून घेतलेला असतो. त्यामुळे तो आता पूर्ण मानसिक संतुलन त्याचं बिघडलेलं असतं. त्याने आता त्या स्टॅच्यूला गाडीमध्ये बसवलेला आहे आणि तो त्या स्टॅच्यूला बोलत असतो. तो म्हणत असतो की आता तुझं आणि माझं पूर्ण टेन्शन मी आता दूर करणार आहे. कायमस्वरूपी आता मी आपल्याला दोघांना रिलीफ देणार आहे, असं म्हणून तो गाडी चालवत चालवत एका खोल अशा दरीपाशी आलेला असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जान्हवी देवाजवळ हात जोडून रडत रडत म्हणत असते की देवा, तू अशा माणसाशी माझी लग्नगाठ का बांधलीस की ज्या माणसाचा भूतकाळ एवढा भयानक आहे. माझं असं काय चुकलं होतं म्हणून तू मला अशा माणसाशी लग्न करायला भाग पाडलंस. तर आता तूच यातनं मला मार्ग दाखव, असं म्हणून जान्हवी जोरजोरात देवासमोर हात जोडून रडत असते. माझ्या कोणत्या चुकीची तू एवढी मोठी शिक्षा मला दिलीस देवा, ते मला सांग. आणि मी माणसाबरोबर आता मी कसा संसार करू याचं सुद्धा उत्तर तूच देणार आहेस. आणि असं म्हणून जान्हवी देवासमोरून हलतच नसते. आणि इकडे जयंत मात्र आता त्या जान्हवीच्या स्टॅच्यूला म्हणत असतो की आता मला माझं जीवन संपवून टाकायचं आहे. असं म्हणून जयंत आता दरीमध्ये उडी मारणारच असतो, तेवढ्यात त्याला कुणीतरी पकडलेलं असतं आणि त्याचा जीव नेमका कुणी वाचवला का जयंत खरंच दरीत पडला हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे.